हे आहे औरंगाबाद जळगाव हायवे रोड आणि हे आपण बघू शकता हायवे रोडच्या आजूबाजूला नाल्यांचे काम चालू आहे। पण हे विचार करायची गोष्ट आहे का हायवे रोडला खेटून नाल्यांचे निर्माण कार्य चालू आहे, जे योग्य नाही आहे। मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना होण्याची संभावना नाकारता येत नाही। हायवे रोडला खेटूनच या नाल्याचं निर्माण कार्य चालू आहे आणि याच्यामुळं अनेक दुर्घटना होण्याची संभावना नाकारता येत नाही। हे आहे आळंद येथील पुलावरचं घाणीचं साम्राज्य। बघा हे किती आळंद गावातील पुलावर हायवे रोडच्या पुलावर हे घाणीचे साम्राज्य इथं साचलेले आहे। ग्रामपंचायतनी याच्याकडे दुर्लक्ष करू नाही। लोकांची मागणी आहे का याची व्यवस्था करावी। मित्रांनो, पुढं आपल्याला आळंद येथील जिल्हा परिषद शाळेबद्दल माहिती मिळणार आहे। आळंद येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि 125 विद्यार्थी आळंद येथील गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहे आणि त्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही आहे। घरी येऊन त्यांना बिस्लेरीमध्ये पाणी घेऊन यावं लागतं आणि एवढी सुंदर एवढी मोठी जिल्हा परिषद शाळा हे गावामध्ये झालेली आहे। आता ह्या शाळेचं निर्माण कार्य झालेलं आहे। आपण बघू शकता, आम्ही विद्यार्थ्यांशी बोललो, त्यांना आम्ही विचारलं, ते म्हणाले काही विद्यार्थ्यांचे ध्यान आपल्या टीचरकडे होते, तर काही विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं खरी अडचण काय आहे ते। आणि एका क्लासमध्ये 4थीच्या क्लासमध्ये ते पण आम्ही बघितलं, तिथं किती घाणीचं साम्राज्य आहे। विद्यार्थी मागं शाळेमध्ये शिकत आहे आणि समोरच्या रूममध्ये घाणीचे साम्राज्य आहे। आम्ही मुख्याध्यापकाला फोन केलं, त्यांना विचारलं, ते म्हणे आम्ही काही करू शकत नाही। आम्ही आळंद येथील सरपंच कैलास गायके यांना सुद्धा फोन केलं, ते म्हणे आम्ही पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करीत आहे। तसेच आळंद येथील बसस्टँडवर सारे जुनी जिल्हा परिषद शाळा आहे, इथं पण पाण्याची अव्यवस्था होती, पण सरपंचांनी पुढाकार घेऊन आळंद येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था केली। पण गावातील मराठी शाळेमध्ये तिथं पण 125 विद्यार्थी आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे। याच्याकडं नागरिकांची मागणी आहे, याच्याकडं दुर्लक्ष न करता गावातील सरपंचांनी आणि कार्यकर्त्यांनी ध्यान केंद्रित करून मुलांची व्यवस्था करावी। आहे ना? अरे मुलं कुठे आहे? कुठे इथे? मग दरवाजा कोण बंद केलं तुम्ही? हो का? कितवी क्लास आहे? या प्लीज, वेलकम। मॅडम, तुमच्या क्लासमध्ये किती मुलं आहे? आम्हाला माहिती जायचं। 23 मुलं? नाही, बोलायचं नाव नाही, माझं ओळख करून द्या तुम्ही। बशीर पठार। तुमचं नाव काय मॅडम? सोनल मॅडम। कुठले इथले? खामगावचे आहे का? करे बेटा, तुम्हाला पाणी मिळतं का प्यायला? इथं पाणी आहे का शाळेमध्ये? शाळेत पाणी नाही, बाहेर इथं पाहिजे ना। मुलं तर नाही म्हणतात पाणी आहे का रे बेटा प्यायला? बाटल्या भरून आणणं पडत्या इथं शाळेमध्ये नाही, घरून आणता का? हो का? कसं आहे, पाण्याची अति आवश्यकता असते। पाणी पाहिजे, शाळेमध्ये पाणी पाहिजे। लाखो रुपयाचा निधी येतो शाळेला, मग कुठे आहे? नळ नाही आहे ना खाली? बाटल्या भरून दिल्या का बॉक्स बंद करून ठेवता? कुठे आहे? इकडे आहे का? आम्हाला काही दिसत नाही, खाली नळ बी नाही आहे, त्याचं खाली तोटी पण नाही आहे। ही टाकी आहे का? आणि हेडमास्टर काय सुट्टीवर आहे? मग तात्पुरतं तुम्ही आहे का? तुमच्याकडे दिलेलं आहे? किती मुलं आहे मॅडम आपल्या शाळेमध्ये? रेकॉर्ड वर आहे बरं का, चालू सांगतो मी। 125 आहे का?
त्या शाळेमध्ये पोरायला विचारून चला आलोच तर आलो मग आहे नाही तू कसं आहे ना इकून ये आणि बोला जा ना जा फोकसमध्ये यायचं तर आहे ना मॅडम की हे मुलं बी अभ्यास करू लागले इथं अरे शिटी बेटे पाणी प्यायला आहे का तुम्हाला इथं नाही आहे पाणी प्यायला पाण्याची व्यवस्था नाही आहे ना पाण्याची आवश्यकता आहे का नाही लहान लहान कितवीचा क्लास पहिलीचा क्लास आहे मुलांना पाण्याची आवश्यकता असते जेवता वेळेस खिचडी खात्या वेळेस आणि त्यांना घरी येऊन बाटली भरून आणणं पडतं पाणी ते पुरलं तर ठीक आहे नाही तर मग तुम्हाला वाटतं ना अडचण आहे पाण्याची म्हणून अशी तुमची आमच्याकडे कंप्लेंट आम्हीच करणार आहे पण तुम्हाला सोय होईल व्हायला पाहिजे सोयीची आवश्यकता आहे इकडं काय इकडं बी आहे का क्लास एखादा ते तिकडं पहिले ऑफिस होतं तिथं असं काही मुलं नाही आहे ना तुमच्याकडे सुट्टी झाली का काय नाव तुमचं मॅडम वाघमारे तुम्ही आमच्या वाघमारे दिसते ते मुलांना पाण्याची व्यवस्था नाही आहे ना असं मान्य आहे तुम्हाला मुलाला पिण्यासाठी पाण्याची अति गरज आहे अति आवश्यकता आहे आणि पाणी नाही आहे ठीक आहे पुढे इधर क्लास आहे क्या चालू आहे ना हो व्यवस्थित चालू आहे ना घर का तुम्ही काय मला येडं समजलं का जय हिंद कितवीचा क्लास आहे मॅडम चौथीचा आहे खरं बेटा प्यायला पाणी आहे का आपल्याला इथं शाळेमध्ये पाणी आहे का प्यायला नाही आहे नाही बोला जे खरं आहे ते बोलायचं घाबरायचं नाही प्यायला पाणी नाही घरून आणणं पडतं शाळेत पाण्याची व्यवस्था नाही आहे मॅडम बरोबर आहे ना पाण्याची आवश्यकता आहे पाणी पाहिजे तिथं पहिलीपासून चौथी पाचवीपर्यंत आहे इथं क्लास आणि बारीक बारीक मुलं बी असतात हे बी लेकर असे पाणी पाहिजे असं म्हणणे आपलं आहे ना रे बेटा पाणी पाहिजे का नाही पाहिजे शाळेमध्ये शुद्ध पिण्याचं पाण्याची आवश्यकता आहे ना यस बोला सारे पाणी आम्हाला पाहिजेत चालू आहे आपला व्हिडिओ बातमी संध्याकाळी लागून जाईल पाणी आपल्याला पाहिजे आपल्या शाळा एवढी चांगली आहे आणि इथं प्यायला पाणी नाही पोरायला एखाद्याला ठसकं लागलं तर काय करशाल ताई तुमचं नाव काय अक्षदा वडिलाचं नाव बी सांगायचं अक्षदा संतोष चाल द्या अभ्यास काय कबाड मुलं शिकता इथं काय भंगार पडलं इथं तुम्हा वा तुमचं नाही हे किड किटकुल हे काही वाटतं कसं वाटतं तुम्हाला हे चला हां किती अडचणी इथं शाळा चांगली आहे खूप सुंदर आहे सारे व्यवस्थित हे आले आता हे आपलं काम झालं का नाही आता तुम्हाला काय वाटलं बंद होतं का काय म्हणणं आहे तुमचं सर आमचं म्हणणं आहे तुमचं नाव सांगा सर्वप्रथम काकाजी नामदेव तायडे काकाजी नामदेव तायडे कॉम्रेडचे हा काय म्हणणं आहे तुमचं शाखा प्रमुख आहे हां आळंदचे शाखा प्रमुख आहे कम्युनिस्ट पार्टीचे हां शाखा प्रमुख हां काय म्हणणं आहे तुमचं व्हिजिट देण्यासाठी आलो आम्ही शाळेवर या हां हो आलो असता इथं पाण्याची व्यवस्था नाही जे मुख्याध्यापक आहे ते गैरहजर आहे ते गैरहजर आहे
कार्यालय बंद आहे. हं. नंतर मग शाळेवर गेलो आम्ही मुलांच्या हां. वर्गावर. हं. तिथं मॅडमला विचारलं, सोनवणे मॅडम म्हणे. आम्ही विचारलं मुलांना पाण्याची व्यवस्था आहे का, त्यांनी सांगितलं आहे म्हणे. हं. सोनवणे मॅडमनी सांगितलं आहे, मॅडमने पण मुलं सांगितलं म्हणता आहे. नाहीये मुलं म्हणता नाहीये. पाणी पाहिजे आम्हाला. मॅडम म्हणते ते कॉकवरती बंद करून ठेवलेलं आहे, पाण्याची टाकी आहे पण नाही, तो पाणी आहे हो, शुद्ध पिण्याचं पाणी नाहीये. शुद्ध पिण्याचं पाणी नाहीच. शुद्ध पिण्याचं पाणी शाळेमध्ये नाहीये. हे जिल्हा परिषद शाळा आहे आळंदी येथील गावामधील मोठी शाळा आहे, व्यवस्थित शाळा आहे, पण इथं पिण्यासाठी पाणी नाही आहे उपलब्ध. ओके कॉम्रेड साहेब, गावातील जिल्हा परिषद शाळा आहे. मुलं शिकता इथं, मुलांना इथं प्यायला पाणी सुद्धा नाही. शाळा सुंदर आहे, एकदम स्वच्छ आहे, सारी व्यवस्था आहे, पण मुलांना इथं पाणी नाही आहे प्यायला. पाणीच नाही. ओ अरे पाणी नाही आहे का इथं प्यायला? हां, एवढी मोठी शाळा आहे, इथं प्यायला पाणी नाही. या मास्तर या विचारून पोरायला. तुम्हाला म्हणलं उठा तर उठत नाही, तुम्हाला तर चिटकले तुम्ही जसके. का रे बेटा, इथं तुम्हाला प्यायला पाणी कुठं आहे? हां, इकडे. तुझं नाव काय? कार्तिक. वडिलाचं नाव? कार्तिक कैलास बिडवे. प्यायला पाणी नाही आहे का इथं शाळेमध्ये? किती मुलं आहे आपल्या शाळेत टोटल? सांगता येईल का तुम्हाला? तुम्ही गावातलीच आहे ना? नाही, तुम्ही सोडा, तुम्ही बोला. पाणी नाही मिळत ना प्यायला आपल्याला? घरी येऊन आणणं पडतं ना? ओके. चला ना, मला थोडं सपोर्ट तर करायचा तुम्ही लोक. तुम्हाला समजा ना काय, तुम्ही पुढं चालून सरपंच बनशाल. तुम्हाला निवडून दिलं गावानं, भरघोस मतानी निवडून दिलं तुम्हाला मास्तर सोसायटीमध्ये, आणि तुम्ही असं करतात काय? हे शाळेमध्ये पोरायला प्यायला पाणी नाही आहे, काही नाही आहे. हे ऑफिस बंद आहे, मास्तर नाही आहे तिथे. नाही, हे काय शाळा उघडी आहे? हे काय ना, हे काय ना आहे ना. अरे मुलं कुठं आहे? कुठं इथं आहे. मग दरवाजा कोण बंद केलं तुम्ही? हो का? कितवी क्लास आहे? या प्लीज, वेलकम. मॅडम, तुमच्या क्लासमध्ये किती मुलं आहे? आम्हाला मध्ये जायचं. 23 मुलं आहे. नाही, बोलायचं नाव नाही, माझं ओळख करून द्या. तुमचं नाव काय मॅडम? कुठले इथले खामगावचे आहे का? करे बेटा, तुम्हाला पाणी मिळतं का प्यायला? इथं पाणी आहे का शाळेमध्ये? शाळेत पाणी बाहेर इथं पाहिजे ना. मुलं तर नाही म्हणत्या. पाणी आहे का रे बेटा प्यायला? बाटल्या भरून आणणं पडत्या. इथं शाळेमध्ये नाही, घरी येऊन आणता का? हो का? कसं आहे, पाण्याची अति आवश्यकता असते. पाणी पाहिजे, शाळेमध्ये पाणी पाहिजे. लाखो रुपयाचा निधी आहे तो शाळेला. मग कुठं आहे? नळ नाही आहे ना खाली? कुठं आहे? इकडे आहे का? आम्हाला तर काही दिसत नाही. खाली नळ बी नाही आहे त्याचं, खाली तोटी पण नाही आहे. ही टाकी आहे का? आणि हेडमास्तर काय सुट्टीवर आहे? मग तात्पुरतं तुम्ही आहे का? तुमच्याकडे दिलेलं आहे का? किती मुलं आहे मॅडम आपल्या शाळेमध्ये? रेकॉर्ड बरं आहे बरं का? चालू सांगतो तुम्ही. 125 आहे का? त्या शाळेमध्ये पोरायला विचारून चला. आलोच हां, मग आहे नाही तर कसं आहे ना.
इकडून या आणि बोला जा ना, जा फोकसमध्ये यायचं तर. आहे ना मॅडम बी हे, मुलं बी अभ्यास करू लागले. हां इथं अरे शिटी निवाज बेटे पाणी प्यायला आहे का तुम्हाला इथं? नाही आहे पाणी प्यायला. पाण्याची व्यवस्था नाही आहे ना? पाण्याची आवश्यकता आहे का नाही? लहान लहान लेकरं कितवीचं क्लास आहे? हा पहिलीचा क्लास आहे. मुलांना पाण्याची आवश्यकता असते. जेवता वेळेस खिचडी खाता वेळेस आणि त्यांना घरी बाटले भरून आणणं पडतं पाणी. ते पुरलं तर ठीक आहे, नाही तर मग तुम्हाला वाटतं ना अडचण आहे पाण्याची म्हणून अशी तुमची आमच्याकडे कंप्लेंट आली. ते आम्हीच करणार आहे, पण तुम्हाला जसं सोय होईल व्हायला पाहिजे. सोयीची आवश्यकता आहे. इकडं काय इकडं बी आहे का क्लास एखादं? ते तिकडं पहिले ऑफिस होतं तिथं असं. काही मुलं नाही आहे ना तुमच्याकडं? सुट्टी झाली का? काय नाव तुमचं मॅडम? वाघमारे. तुम्ही आमचे वाघमारे दिसते. ते मुलांना पाण्याची व्यवस्था नाही भेटत प्यायची आहे, नाही आहे ना? असं मान्य आहे तुम्हाला? मुलाला पिण्याच्यासाठी पाण्याची अति गरज आहे, अति आवश्यकता आहे आणि पाणी नाही आहे आपल्याकडं. ठीक आहे. कुठे इतर क्लास आहे क्या? चालू आहे ना? हो व्यवस्थित चालू आहे ना सारखं. तुम्ही काय मला येडं समजता का? जय हिंद. जय हिंद. जय हिंद. कितवीचा क्लास आहे बेटा? चौथीचा आहे. खरं बेटा प्यायला पाणी आहे का आपल्याला? इथं शाळेमध्ये पाणी आहे का प्यायला? नाही आहे. नाही बोला, जे खरं आहे ते बोलायचं, घाबरायचं. प्यायला पाणी नाही, घरून आणणं पडतं. शाळेत पाण्याची व्यवस्था नाही आहे. मॅडम बरोबर आहे ना? पाण्याची आवश्यकता आहे, पाणी पाहिजे तिथं. पहिलीपासून चौथी पाचवीपर्यंत आहे इथं क्लास आणि बारीक बारीक मुलं बी असतात. हे बी लेकर असे पाणी पाहिजे असं म्हणणे आपलं आहे ना रे बेटा? पाणी पाहिजे का नाही पाहिजे? शाळेमध्ये शुद्ध पिण्याचं पाण्याची आवश्यकता आहे ना? हेच बोला सारे. पाणी आम्हाला पाहिजेत. चालू आहे आपला व्हिडिओ. बातमी संध्याकाळी लागून जाईल. पाणी आपल्याला पाहिजे. आपल्या शाळा एवढी चांगली आहे आणि इथं प्यायला पाणी नाही बोरायला. एखाद्याला ठसकं लागलं तर काय करशाल? काय करशाल? ताई तुमचं नाव काय? अक्षदा. वडिलाचं नाव बी सांगायचं. अक्षदा संतोष काय? चाल द्या अभ्यास. काय का बाळ मुलं शिकता इथं. काय भंगार पडलं इथं. तो मागं वा तुमचं नाही. हे किड किटकुल हे काही वाटतं. कसं वाटतं तुम्हाला हे? चला किती अडचणी इथं. शाळा चांगली आहे, खूप सुंदर आहे, सारं व्यवस्थित आहे. आले आता हे आपलं काम झालं का नाही आता? तुम्हाला काय वाटलं बंद होतं का? काय म्हणणं आहे तुमचं सर? आमचं म्हणणं आहे तुमचं नाव सांगा सर्वप्रथम. काकाजी नामदेव तायडे. काकाजी नामदेव तायडे कॉम्रेडचे. हा काय म्हणणं आहे तुमचं? शाखा प्रमुख आहे. हां आळंदची शाखा प्रमुख आहे कम्युनिस्ट पार्टीचे. हां हां काय म्हणणं आहे तुमचं? व्हिजिट देण्यासाठी आलो आम्ही शाळेवर. या हो पाण्याची व्यवस्था नाही. जे मुख्य धापक आहे ते गैरहजर आहे. ते गैरहजर आहे. कार्यालय बंद आहे. नंतर मग शाळेवर गेलो आम्ही मुलांच्या वर्गावर.
तिथं मॅडमला विचारलं, सोनवणे मॅडम म्हणे. आम्ही विचारलं मुलांना पाण्याची व्यवस्था आहे का, त्यांनी सांगितलं आहे म्हणे. सोनवणे मॅडमनी सांगितलं आहे, पण मुलं म्हणता नाहीये. मुलं म्हणता नाही पाणी पाहिजे आम्हाला. मॅडम म्हणते ते कॉकवरती बंद करून ठेवलेलं आहे, पाण्याची टाकी आहे का. नाही, तेव्हा पाणी आहे हो, शुद्ध पिण्याचं पाणी नाहीये. शुद्ध पिण्याचं पाणी शाळेमध्ये नाहीये. हे जिल्हा परिषद शाळा आहे आळंदी येथील गावामधील मोठी शाळा आहे, व्यवस्थित शाळा आहे, पण इथं पिण्यासाठी पाणी नाही आहे उपलब्ध. ओके कॉम्रेड साहेब.